माताजी हरी बोल. आवाज येत नाही तुमचा. आवाज आवाज. हो, ते म्यूट झालं होतं, सॉरी. हा येतोय का? हा हा. हा आता फक्त मग हे म्हणा करा फक्त पहिल्यापासून मग फक्त म्हणजे बरं. क्लास फक्त तुमचा ऍटलिस्ट. हा म्हणजे हे नको म्हणू का प्रार्थना? नाही आता नको. आता मग क्लासच मग करा मग. हं? सर्व वैष्णवींना प्रणाम. आजचा आजचा श्लोक आहे भगवद्गीता अध्याय 14 श्लोक नंबर 12. आता आपण ह्याच्यामध्ये सात्विक गुण, राजसिक गुण, तामसिक गुण असं आपण पाहतोय. कालच आपण जे पाहिलं ते सात्विक गुणाची लक्षणं पाहिली. यात शरीराच्या 9ही द्वारांद्वारे लक्षणं प्रकाशित होतात असं आपण काल पाहिलेलं. दीपा माताजीने आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते रजगुणामध्ये वृद्धी झाल्यावर काय काय लक्षणे प्रकट होतात ते 12व्या श्लोक नंबर 12 मध्ये आपण पाहणार आहोत. आता आपण श्लोक पाहूयात. श्लोक 12 अध्याय 14. लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणाम आशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृत्ते भरतर्षभ. अर्थ आहे, हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, सकाम कर्म, प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. रजोगुणाची लक्षणं काय सांगितलेली आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये? तर अत्यधिक आसक्ती, कोणत्याही गोष्टीवर अतिशय आसक्त असणं. सकाम कर्म म्हणजे आपल्या कोणतंही काम करताना त्याच्यातनं आपल्याला काय मिळेल हे पहिल्यांदा माणसाची इच्छा. सकाम काम, त्याच्यात इच्छा काय आहे ती. महत्प्रयास, खूप अतिशय त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट पार पाडण्यासाठी करण्याचे अतिशय श्रम. अनियंत्रित इच्छा, इच्छांना कधी शेवटच नसतो, अशा अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे ही रजोगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत. मग याच्यामध्ये जेव्हा रजोगुणाचे आधिक्य असते तेव्हा तो रजोगुण आपल्याला शरीर काय करतो? रजोगुण म्हणजे काय आहे? तर शरीर नावाच्या ज्या गावात असतो ना, तो धुमाकूळ घालतो. हा शरीर इथे राहतात, ह्या गावामध्ये आपल्या शरीरामध्ये हे लोक राहतात. सात, सत्व, रज, तम, बाकी जे गोष्टी आहेत ते सगळे राहतात. जशी वावटळ सुटल्यावर कसं होतं, निर्णय सगळे वावटळ आपण पाहिलेलं आहे. इकडं तसं कमी होतं पण आम्ही पाहायचो आणि त्याच्यात जाऊन लहानपणी उभं राहायचो. तर त्याच्यामध्ये वावटळीमध्ये काय होतं, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जातात. आजूबाजूचा पाला, पाचोळ्या, हलक्या गोष्टी आणि ते असं गोल 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 फिरवू लागतं. त्याच्यात असं ते वावटळ असतं. वावटळ सुटलं की सगळे आपल्या बरोबर घेऊन फिरत असतं ते. तसंच आपण तिकडे अमेरिकेत येतात ना, ती चक्रीवादळ आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं ते कसं सगळं उडवून लावतं ते. तसं हे तर एकदा ही वावटळ सुटली की सर्व इंद्रिय विषयांकडे स्वैर धाव घेतात. एकदम त्यांना पार नसतो अजिबात. त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कुठलीही गोष्ट म्हणजे मला एका ठिकाणावर जायचंय, मला आता जीएफ व्हायचंय, सीएफ व्हायचंय, तर तिथं त्याला संतुष्टी नसते. आणखी वरच्या पदावर जाण्याची इच्छा असते त्या व्यक्तीची. म्हणजे त्या कधीच अमुक एक आता म्हणणार की मला हे मिळवायचं, मग ते मिळालं की परत उद्याची हाव असतेच. म्हणजे एखादी गोष्ट मिळाली, गावचा सरपंच झाला की आणखी जिल्हा परिषदेचं काय, तालुका पंचायतचं काय व्हायचं असतं, जिल्हा परिषदेचं, मग राज्याचं, मग देशाचं. असं काही नाही काहीतरी सतत इच्छा असतात त्यांच्या, संतुष्ट कधी राहत नाही. त्याला आपला दर्जा किंवा पद सतत वाढवण्याची सतत त्याला लालसा असते, इच्छा असते व्यक्तीला. इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते. सर्वच बाबतीमध्ये चांगले चांगले कपडे पाहिजे, चांगलं चांगलं खायला पाहिजे, छान चौकीत राहायला पाहिजे, गाड्या चांगल्या पाहिजेत, घर पाहिजे, राजवाड्यासारखं घर, शाही राहणं, सगळं असं सगळं त्याच्या इच्छा खूप असतात. आणि त्याच्या इंद्रिय तृप्तीला अंतच नसतो. आपण पाहतो बघा आजूबाजूला आपले लोक असतात की आणखी आणखी आणखी, कधी त्यांना थांबायचंच माहित नसतं, अंतच नसतो, त्याला कधी शेवटच नसतो त्या गोष्टीला. म्हणजे कधी कधी तर असं आहे की परत अनादी भोगाचं युग जर आलं ना, तर त्यात त्यांना काही निषिद्ध आहे असं वाटत नाही. परत आराम म्हणजे परस्त्री, दुसऱ्याची बायको, असं आताच्या युगामध्ये आपण पाहतो की हे सर्रास चालू असतं. मग त्यांना का त्याच्यात निषिद्ध वाटत नाही की आपण असं केलंय तर चुकीचं करतो, असं कधी त्यांना वाटत नाही. असं
म्हणजे ह्या गोष्टी इतक्या आता प्रमाणात वाढत गेलेल्या आहेत की हे तुकाराम महाराजांच्या काळात पण माणसं तशीच, इच्छा त्या, लालसा त्याच होत्या आणि पण त्यांचं ती बदललेली नाहीये. स्वभाव जरी काळ बदलला तरी त्या माणसाच्या व्यक्तीच्या त्या इच्छा बदलत नाही. तुकाराम महाराज सांगतात, संत देखोनिया स्वये दृष्टी टाळी. म्हणजे संतांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहून त्यांच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याचा मुद्दाम टाळतात ही लोक. पाहून त्यांना टाळतात. आदरे निहाळी परस्त्रीशी. पण कोणाला आदराने निहाळतात तर परस्त्री जेव्हा असते तेव्हा ते मोठं काम नसल्याने त्यांना निहाळत असतात ते. विटये कर्णासी संत वाक्यमृता. म्हणजे संत स्तुती जेव्हा होत असते किंवा संतांचं जेव्हा सांगत असतात आपल्याला, तेव्हा त्यांना ऐकताना ते नको वाटतं. वीट येतो त्यांच्या कानांना. हे असलं काय सांगायचं, हे नको, असं भक्तीचं काय नको आम्हाला. स्त्री शब्द ऐकता निवे करणं. त्याचे कान कशाने निवतात? निवतात म्हणजे त्यांच्या कानाला समाधान वाटतं. तर परस्त्रीचं बोलणं किंवा गाणं ऐकताना त्यांचे कान सुखी होतात. त्यांना छान वाटतात ते. कथे माझी निज वाडे नित्य क्षणी. म्हणजे हरिकथा जर असेल, कोणी हरिकथा संध्याकाळच्या पूर्वी संध्याकाळी सगळेजण शेतातून काम करून यायचे आणि संध्याकाळी कीर्तन असायचं. आता सुद्धा आपण पाहतो आपल्या मंदिरामध्ये उशिरा असतं. तर ते हरिकथा ऐकताना हरिकथेत क्षणाक्षणाने त्याची झोप वाढत जाते. स्त्रियेचे कीर्तनी प्रेमे जागे. पण जेव्हा स्त्रीच्या नाच गाण्याला मोठ्या आवडीने जागरण करतात. आपण गावगावच्या जत्रेमध्ये बघतो तमाशा वगैरे काय असेल तर किती पुरुषांची गर्दी झालेली असते तेव्हा. तुकाराम महाराज म्हणतात, क्रोधासी राग नका मानू तुम्ही, स्वभाव काय तुम्ही. माझा तुकाराम महाराज म्हणतात की मी इतक्या तिखट शब्दात बोलतो, त्याचा राग येऊ देऊ नका, कारण माझा तो स्वभावच आहे. काही काही लोकांचा परखड स्वभाव असतो. तसं तुकाराम महाराजांची मांडणी पण एकदम परखड असायची. परखड शब्दात ते सगळं व्यक्त व्हायचे. 400-500 वर्षापूर्वीचा काळ आहे पाहतो. आणि तुकाराम महाराज त्या काळी त्या लोकांचं वर्णन करतात, म्हणजे की त्या व्यक्तींमध्ये काही फरक दिसतो का? व्यक्तींमध्ये फरक दिसत नाही. किती त्या संतांनी समाजाचं सूक्ष्म निरीक्षण केलेलं असतं. ती लोक कशी आहेत, काय आहेत, कसं त्यांना शिकवण दिली पाहिजे, ते ते सगळं पाहिजे. तर आपण त्याचीच सगळी उदाहरणं पाहतो, की हे सगळं त्या काळी संतांनी मांडलं. पण आज बदलापूर म्हणा, कलकत्ता म्हणा, मला तर आज कळलं परत बदलापूरला आणखी एक घटना घडली. तर ते हे सगळीकडे अलीकडे दिसू लागले. खेडोपाडी राहिलं नाही, शहर कुठेच स्त्रीला सिक्युरिटी नावाची एक गोष्ट राहिलेली नाहीये. ती सुरक्षित नाहीये. पूर्वीच्या काळी राजे कसे होते? शिवाजी महाराज रांजेच्या पाटलांनी एका स्त्रीवर अत्याचार केला तर त्याचे हात-पाय तोडून टाकले, असे राजा होते. म्हणजे त्याला शिक्षा दिली की तू स्त्रीवर अत्याचार करतो, बलात्कार करतो, तिला कोणी वाई वाई हे नाहीये का, तिला वाली नाहीये का? तर त्या राजाच्या पाटलाचे हात-पाय तुटले, असे राजे होते शिवाजी महाराज. हा, कल्याणच्या सुभेदाराचं अपहरण जेव्हा त्यांच्या सैनिकांनी केलं, उलट त्यांनी काय केलं की आमच्या मासाहेब इतक्या सुंदर तर आम्हीही इतके सुंदर निपजलो असं, आणि आदर आणि तिची साडी चोळी देऊन तिची पाठवण केली परत. म्हणजे इतकं हे राज्य किंवा राज्यकर्ते असे असले तर त्या राज्यामध्ये आया बहिणीची इज्जत राखली जाते. त्यांना समाजात धीराने वावरता येतो. नाही तर आत्ताचा काळ राज्यकर्त्याचं लक्ष कुठे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जो तो आपल्या ह्याच्यात व्यग्र आहे खाण्यापिण्यामध्ये. त्यांच्या डोक्यांची खोकी झालेली आहे. का खोकी घेतात काय माहिती नाही. पण इतकं ते आताचा काळ सोकावलेला आहे. म्हणतात ना काळ सोकावला तसं झालेलं आहे. आणि त्यांचं आता ह्या रुजुकुनी माणसाचा स्वभाव ह्याचा इतका स्वैर वाढलेला असतो ना, की त्याच्या त्या सपाट्यात जी काही वस्तू सापडत नाही तेवढीच काय ती उरते. म्हणजे आता त्या लहान मुली सुद्धा त्यांच्या हातून सुटल्या नाहीत. म्हणजे पहा त्याची 3 लग्न झालेली होती तरी म्हणजे हे रजोगुण इतका इतका व्यभिचारी गुण असं ते, म्हणजे असं नुसतं रजोगुण नाही, तिथं संस्कार असतात, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र येतात. पण हा स्वैराचार आणि व्यभिचार एवढा वाढलाय की लोकांची हैवानियत एवढी वाढली की लोकांना अलीकडे धरबंदच राहिलेली नाही. शिक्षा होत नाही, त्याच्यामुळे लोक कशीही वागतात, कसंही वाटेल ते उद्योग करतात ते. आणि त्याच्यासाठी वाटेल ते उद्योग करण्याची त्यांची तयारी असते आणि ते माघार घेत नाहीत अशा गोष्टींमध्ये. कधी त्यांना वाटलं तर आम्हाला घर बांधायचं तर राजवाड्यासारखं घर बांधतील, राजेशाही थाटामध्ये राहतील.
कधी भव्य मंदिरं बांधतील नाव कमवायचं असेल तर, नवनवीन शहरं वसवतात, मोठाली तळी बांधतात, विहिरी बांधतात, खोदतात, असंख्य काही कामं करत असतात आणि अफाट कामाचा आरंभ करतात. आरंभशील असतं ते. सगळे कामाचा प्रारंभ करायचं, कधी करायचं, पूर्ण झालं झालं नाही तर सोडून द्यायचं. असं रजोगुणाचा गुणधर्म आहे. परलोकाच्या भोगाची इच्छा कमी होत नाही त्यांची. म्हणजे त्यांना जेवढे इच्छा आहेत ना, त्यांचे समाधानच होत नाही. तर ते असं म्हणतात, की ह्याच्या भोगाची इतकी इच्छा असते, की अग्नी आणि समुद्र जसे दुर्भर असतात, ते भरत नाही अग्नी सुद्धा. सगळं सगळं खात बसतो अग्नी. बनवून टाकलं तर डोंगरांना खाक करून जातो किंवा समुद्रामध्ये काही समावलेलं असतं. तसंच ह्या कधी न भरल्या जाणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तसंच त्या रजोगुणी माणसाची तृष्णा इतकी दुर्भर असते, न भरणारी असते, की तेही तिच्या पुढे कमी पडतात. म्हणजे अग्नी आणि समुद्रही ह्या लोकांच्या इच्छेपुढे कमी पडतात. याच्या इच्छेची दौड इतकी असते, की मनाच्याही पुढं सगळ्यात ते ते म्हणजे असं फास्ट पळणारं काय तर मन नाही म्हणतात. मन आता इथं तर मन कुठं. बहिणाबाईंच्या पण आपण कवितेमध्ये कित्येक वेळा ऐकलेलं आहे. तर त्यांची इच्छांची दौड असते ना ती मनाच्याही पुढे असते आणि त्यांच्या संचाराला विश्वही कमी पडतं. म्हणजे अख्ख्या सगळ्या जगात 1 मिनिटात ते फिरून येतात. अपुरे पडतं हे सगळं. अशी आहेत रजोगुणाची लक्षणं. म्हणूनच हे चैतन्य चरितामृतात म्हटलेलं आहे, की "जिव्हार लालसे येई, इतिउती धाय, शिस्नोदर परायण कृष्ण नाही पाय." म्हणजे जो मनुष्य जिभेच्या तुष्टी करता, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये जिभेची कुठली असू दे तुष्टी करिता इकडे तिकडे धावत असतो आणि जो उदर आणि जननेंद्रियांच्या कामना तृप्त करण्यात सदैव आसक्त असतो. चैतन्य चरितामृतात लिहिलेलं आहे, की जो उदर म्हणजे पोटाच्या आणि जननेंद्रियाच्या कामना तृप्त करण्यात सदैव आसक्त असतो, तो श्रीकृष्णांची प्राप्ती कधीही करू शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, कारण की हे आपल्याला चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलेलं आहे. तेच आपल्याला तुकाराम महाराज सांगतात, "आचरे दोष न धरी धाक परिपाक दुःखाचा." म्हणजे कोणतीही भीती न बाळगता पापाचरण करतो. त्याचा परिणाम दुःखदायक होतो. म्हणजे त्यांना कुठल्याही भीतीची पर्वाच नसते. ते पापाचरण करतच असतात. चांडाळ तो दुराचारी अंगीकार कोण त्या. म्हणजे तो दुराचारी चांडाळ आहे, अशांचा अंगीकार कोण करणार? अशांची बाजू कोण घेणार? नवे संतान वो सखर अंधकार कुळाशी. अशांचं काय होतं? तर त्यांचे संतान पण वाढत नाही, वाढणार नाही. ते तुकाराम महाराज सांगतात, की अशांचे संतान पण वाढणार नाही. घर ओस पडेल आणि कुळात अंधार पडेल. तुका म्हणे त्याचे दान घेता पतन दुःखाशी. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, की तुकाराम महाराज म्हणतात अशा अधम माणसाचे नुसतं दर्शन नाही तर दान पण घ्यायचं नाही. दान घेणारा पण काय होतो? दुःखी होऊन अधोगतीला जातो. म्हणजे अशा अधम माणसाकडून कोणतीही गोष्ट घ्यायची नाही असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. केविलवाणा झाला आता दोष करिता न विचारी. म्हणजे पाप करताना तो सरासर विचार केला नाही त्यांनी. पण आता दुःख भोगताना अत्यंत दीन झालाय. मग काय राष्ट्रपतींकडे दया याचना, मग आमक्याला त्यांना मग त्यांना जगण्याची इच्छा होती. पण जेव्हा ते पाप करत असतात तेव्हा कोणताही सारासर विचार करत नाहीत ते. अभिलाषी नारी धन कवी अनलटिकेची. म्हणजे जीवनात परस्त्री सगळ्यात आपल्या ह्या 4 ह्याच्यामध्ये नियमांमध्ये पण सांगितलंय, की परस्त्रीशी आईच्या आदराने वागा. पण इथं जीवनात परस्त्री आणि परधनांची अपेक्षा केली आणि भोळ्या-भाबड्या लोकांना फसवलं. ह्या लोकांचं काम कसं असतं? परस्त्री आणि परधनाची अपेक्षा करतात. आता आपण पाहतो, की सतत दुसऱ्याचं पाहिजे असतं. कितीतरी लोकांचं पाहतं, की मला ना त्याच्या वाटणीचं जरी असेल, शेतामध्ये झालं तरी त्याचा बांध फोडायचा. काय झालं तरी वाटणी असेल तरी त्याचं पाहिजे, माल पाहिजे. आम्ही केले. असं ही इच्छा असते लोकांची, की आम्हाला पाहिजे. दुसऱ्याचं असेल तरी त्यांना इच्छा असते खाण्याची. भोळ्या-भाबड्या लोकांना फसवतात. ज्यांना काही कळत नाही त्यांना फसवायचं. विश्वाची या करी घात न तरी चित्त कंटाळा. विश्वास ठेवणाऱ्या हे लोक काय करतात? विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा, श्रद्धाळू लोकांचा घात करतात.
खंत वाटत नाही, कुठलीही खंत वाटत नाही. तुका म्हण नाही आला वृथा गेला जन्माशी. अशा लोकांचं काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा पापी विश्वासघातकी माणूस जन्माला येऊन सुद्धा व्यर्थ मेला, त्याचं काही आयुष्यामध्ये काही होत नाही, हे आपल्याला संत शिकवून जातात. घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषी. ते सांगतात ज्याने अधर्माने पैसा मिळवला, खोट्या मार्गाने चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला, चोऱ्या करून मिळवला, अधर्माने मिळवला, अशा माणसाचे त्यांनी दिले तरी दान घेऊ नका असं सांगतात तुकाराम महाराज. दिलं तरी कोणत्याही प्रकारचं दान घेऊ नये. तोही येते कामा नये नरका जाय म्हणून. तो नरकाला जाणार आहे म्हणून तोही येथे उपयोग नाही. त्याचं दान सुद्धा इथे उपयोगाचं नसतं. विकी स्नान संध्या जप करी तप पुढीलाचे. म्हणजे दुसऱ्यांसाठी जप तप करतात अलीकडे लोक, नाही मी तुमच्यासाठी करतो तुम्ही मला पैसे द्या, इतके जप करायचे का? आपण पाहतो आता कितीतरी ठिकाणी दुसऱ्यांसाठी जप तप करून त्याची विक्री करून पैसे मिळवतात लोक. आलं का लक्षात? कोणाबद्दल तुकाराम महाराज म्हणताय ते? तुका म्हणे दांभिक तो नरका जातो स्वइच्छा. असा माणूस काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात असा माणूस आहे ना दांभिक आहे, तो स्वइच्छेने अधोगतीला जातो. म्हणजे दुसऱ्यासाठी जप तप करून पैसा मिळवून त्याच्यातनं हे तो दांभिकपणा आहे, तो स्वइच्छेने नरकाला जातो असं म्हणतात. आता तुकाराम महाराजांनी जसं काय करू नये हे सांगितलं, की रजोगुणामध्ये आपण न जाण्यासाठी काय करू नये हे सांगितलं, तसं काय करावं हे पण सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पुढं? सदा नामघोष करू हरिकथा. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे आम्ही सर्व काळ नामघोष करू, हरीचा सगुण आणि निर्गुण रूपावर कथा करू, त्या योगाने आमच्या चित्तेला सर्व काळ समाधान मिळेल किंवा समाधान आहे. सर्व सुख ल्यायलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो. श्रीहरीच्या चिंतनात सर्व सुखांचा अंतर्भाव असल्याने आम्ही आमच्या शरीरावर सर्व सुखांचे आणि ज्ञान भक्ती वैराग्याचे अलंकार धारण केले आहेत. कुठले अलंकार? आपल्याला काही बुगडी नको, म्हणजे कुठले लक्ष्मी हार नको, काय लिंबोळी हार अमकं तमकं काही नको. आपल्याला काय पाहिजे तर सर्व सुखांचे आणि ज्ञान भक्ती वैराग्याचं अलंकार पाहिजे. ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ज्ञान काय हे आपल्याला ह्या सगळ्या गीतामृतामधनं, की काय ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, तर नुसतं पुस्तकी ज्ञान नाहीये, त्या अध्यात्म ज्ञान आपण शिकणं फार महत्वाचं आहे. आणि भक्ती आणि मग वैराग्य, संसारात राहून विरक्त कसं राहायचं हे आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं. हे अलंकार आपण धारण केले पाहिजे, धारण केले आणि त्या आनंदाने तृप्त आहोत असं तुकाराम महाराज सांगतात. असं ऐसा कोठे आठवणी नाही देहीची विदयी भोगू दशा. म्हणजे हरिनामाचा आनंद जो असतो ना, तो आम्ही कोठे आहोत याची आठवण देखील करून देत नाही, होऊ देत नाही आपल्याला. आपण पहा एकदा का आपल्या इथं कीर्तन चालू झालं, डान्सिंग कीर्तन झालं की आपल्याला कशाची आठवण राहत नाही, आपण त्याच्यात मध्येच आनंदित होऊन जातो. आपण कुठे आहोत याची आठवण सुद्धा होत नाही. देहात असून सुद्धा आपण देहाकार वृत्ती नसल्यानं विदेही अवस्था भोगत असतो, आनंदात मग्न असतो आपण सतत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेंदू पाप पुण्य अंता. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या आत्मतत्वाने ज्ञान झाल्यामुळे, म्हणजे आपल्याला भगवंताचं ज्ञान झाल्यामुळे आपण काय झालेलो आहे, अग्निरूप झालो आहोत. आणि अग्नीला जसा विटाळ येत नाही त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शरीराला पाप पुण्याचा स्पर्श होऊ देत नाही. लोक म्हणतात ना पाप आहे, हे पाप आहे, ते पुण्य आहे. आता इतकं भगवंताच्या आपण मानत नाही. आपल्या मंदिरामध्ये पण पहा, एका ठराविक मंदिरात जातात येतात पण फक्त काही गोष्टींना टाळतात, पण ते पाप पुण्य मानत नाही, तर त्याचा आम्हाला स्पर्श पण होत नाही असं म्हणतात तुकाराम महाराज. रजप्रवृत्तीच्या माणसाला त्याचा कसं असतं की सत्वगुणी माणसाला त्यांना सांगितलं की हे करायचं की ते करतात. पण रजप्रवृत्तीची माणसं कशी असतात की त्यांना त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे, त्याच्यातून काय मिळतं हे त्यांना दिसलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून हे मिळतं, त्यांचं लक्ष कुठं असतं, काय मिळण्याकडे असतं रजप्रवृत्तीच्या माणसाचं. मी एकदा काम केलं तर आपण काय काम केलं त्याचं फळ काय मिळणार इकडं त्यांचं लक्ष असतं.
आणि आता आपण काय करायचं, आपण आपल्यालाही स्वतःच्या आपण काल सत्वगुणाची लक्षणं पाहिली, आज रजोगुणाची, उद्या तमोगुणाची लक्षणं पाहणार आहोत. तर आपण कुठल्या गुणात बसतो आहोत ते आपण पाहायचं. आणि आपण असं काही म्हणत नाहीत की तुम्ही कोणत्याही सत्वगुणातच बसलं पाहिजे किंवा रजोगुणातच बसलं, असं सांगत नाहीत आपल्याला. कोणत्याही गुणात जरी आपण बसलो तरी हरकत नाही. म्हणजे आपण आपलं स्वतःचं परीक्षण करून जर कोणत्याही रजोगुणात बसतो, तमोगुणात बसतो, आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. पण स्वतःला काय करायचं, सक्तीनं हरिनामाचे चिंतन करण्यास सांगायचं. काय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सक्तीनं आपल्या स्वतःला हे हरिनाम घ्यायला सांगायचं, कारण ह्या महामंत्रात एवढी ताकद आहे की हा महामंत्र आहे ना मनुष्याला कोणत्याही गुणातून काढून सात्विक गुणामध्ये आणू शकतो. म्हणजे जसं सोनार म्हणा, लोहार म्हणा, कोणी पण ते तापवतात आणि मग त्याच्यावर हातोड्याने घाव घालून घालून त्याला एखाद्या अलंकाराचं रूप देतात किंवा हत्याराचं रूप देतात. ते तापल्याशिवाय त्याला ते रूप येत नाही, त्यांना ते देता येत नाही किंवा अलंकार घडवता येत नाही, त्याला तेवढं वळण देता येत नाही. तसं आहे, आपल्याला स्वतःला जर आपल्यामध्ये भक्ती निर्माण करायची असेल, वैराग्य आणायचं असेल, तर आपल्याला स्वतःला हरिनामाने मंत्राने तापवलं पाहिजे. आपण स्वतः तापू, जेव्हा तापू तेव्हा आपल्याला त्या गुणांमध्ये किंवा त्या ढाच्यामध्ये आपण भगवंताच्या ढाच्यामध्ये जाऊन बसून तेव्हा आपल्याला रूप येईल. म्हणजे एवढा हा आपण म्हणून आपण काय करायचं, या महामंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना, की जर ह्या महामंत्राचा आधार किंवा आपण आश्रय जर घेतला ना, तर आपल्या भोवती कसलंही वातावरण असू दे, रजोगुणाचं असू दे, तमोगुणाचं असू दे, किती मोठं वातावरण असेल, तर आपण ह्या जर महामंत्राचा आश्रय घेतला तर भक्ती मार्गामध्ये आपण स्वतःला एखाद्या खड्ड्यातनं किंवा विहिरीतनं काढून त्या भक्ती मार्गाच्या किंवा सत्वाच्या डोंगरावर घेऊन जातो. तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण आपल्याला वसुदेव रूपात नेतात, घेऊन जातात. म्हणून आपण महामंत्राचा आश्रय घेतला पाहिजे, जेणेकरून भगवंत आपला उद्धार करू शकतात, आपले गुरु आपला उद्धार करतात, आपल्या मदतीला येतात. हेच आपल्याला संत सगळे सांगतात. तर संत कानोपात्र महाराज म्हणजे आपल्यासारख्या स्त्री होत्या, अशिक्षित होत्या, त्या पण काय सांगतात, त्या काय सांगतात, विषयाचे संगती म्हणजे नाना जे विषय असतात ना, भोग आपण म्हणतो, ते विषयाचे संगती नाश पावले निश्चिती. कोणाकोणाचा नाश झाला ते सगळ्या सांगतात. कोण कोण ह्या विषयांच्या नादी लागून कोणाकोणाचा नाश झाला ते सांगतात. भगे पडली इंद्राला, म्हणजे इंद्राला सुद्धा भग रोग झाला होता. भगे पडली इंद्राला, भस्मासुर भस्म झाला. भस्मासुराचा पण आपल्याला कथा माहितीये की तो डोक्यावर हात ठेवून त्याचा भस्म झाला. भस्मासुर भस्म झाला. चंद्राला लागला कलंक, म्हणजे आपण जे कलह म्हणतो ना, ते चंद्राला लागला कलंक, गुरुपत्नीसी रतला देह. रावण मुकला प्राणाशी, रावण पण सीतेचं हरण झाल्यामुळे प्राणाला गेलं, त्याचं प्राण गेलं त्याच्यामध्ये. कानोपात्रा म्हणे दास, म्हणजे या कानोपात्राचा सुद्धा महाराज आपल्याला काय सांगतात की विषयाची संगती जर आपण घेतली तर काय काय होतं, किती वाईट होतं, ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरणं दिली. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात त्यासाठी विषयात अडकण्यासाठी काय सांगतात. संत कानोपात्र महाराज सांगतात की नामे जळती, नामे दोष जळती. नाव घेतल्याने काय होतं, सगळे दोष जळून जातात. म्हणजे नुसतं कबूल केल्याने नाही, त्या पेटीच्या समोर जाऊन मी एक चूक केली असं नाही, तर सतत नाम स्मरण केल्याने दोष जळून जातात. नामे पापी उद्धरती, पापी लोकांचा सुद्धा उद्धार नाम केल्याने होतो, सतत नामघोषाने होतो. हे आले अनुभवात, त्या सांगतात हे अनुभवाला आलेले आम्हाला. सत्य जीवा प्रत्ययात, आणि हे प्रत्ययाला सुद्धा आलेलं आहे. नामे अपार तारले, खूप लोकांना तारलं नामामुळे. नामे जीवन मुक्त केले, जीवनातून मुक्त पण केलं, म्हणजे भगवत धामामध्ये पण नामाने घेतलं. कानोपात्रा नाम घेता पायी जडली तत्वता, असं कानोपात्रा महाराज आपल्याला सांगतात की हे करा. आपल्याला हे सगळे संत आपल्याला सांगतात आणि हे करण्यासाठीच आपल्याला सतत सतत मार्गदर्शन करत असतात. वेगवेगळ्या कथा कवितांमधून आपल्याला ते मार्गदर्शन करून गेलेले आहेत. तेच बहिणाबाई पण सांगतात, नको लागू जीवा सता मत लबा पाठी,
आपला जीव कसा साठलं, मला हे पाहिजे, माझं कुटुंब चालवायचंय, मला गाडी घ्यायची, घोडं घ्यायचंय, घर घ्यायचंय, मुलांचं शिक्षण. तर ते बहिणाबाई सांगतायत, नको लागू जीवा सता म्हटलं बापाठी, किरीटाचं देणं घेणं नाही पोटासाठी. हे फक्त देणं घेणं आपल्या या हृदयाचं हे जे देणं घेणं ते पोटासाठी नाहीये, नाही पोटासाठी. केले देही निघीसनी आवरे शेवटी. देह निघून जातो हा कधी ना कधी निघून जाणार आहे. आणि शेवटी काय राहतं, नाव राहतं. म्हणजे काय त्यांनी काय केलं हे राहतं लोकांच्या लक्षात. किती कशी वागली, कशी लोकांची भांडण करत होती, का साचत होती, देवाचं नाव घ्यायची, लोकांना मदत करायची, का आणखी काय सतत झोपायची, का आणखी त्रास द्यायची, हे सगळं शेवटी तिचं नाव राहतं, त्या व्यक्तीचं नाव राहतं. गेले ते हे निघीचं नाही, देह तर गेला पण नाव तर शेवटी राहतं, कोणी काय काय केलं त्याचं. नको लागू जीवा सदा मतलबासाठी. म्हणून काय त्या सांगतायत की हे जीवा तू सतत आपल्या स्वतःच्या मतलबासाठी लागू नको. कालच आपल्याला ते पंचेंद्रियाचं वर्णन म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाचं वर्णन दीपाली माताजींनी खूप छान सांगितलं. त्याचा एक श्लोक खूप छान आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. म्हणजे की मनाच्या आपण लोकांचं ऐकतो, लोक म्हणतात की असं करा तसं करा, आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. अनेक गोष्टी सांगतात, त्याच्याकडे आकर्षित होतो आणि आपण त्या गोष्टी करत असतो. श्रोत्र म्हणजे कानाने ऐकणे, चक्षु म्हणजे डोळ्यांनी पाहणे, नंतर स्पर्श म्हणजे त्वचेचा आपल्याला स्पर्श, रसनम म्हणजे जिव्हेचे जिव्हा, आणि घ्राण म्हणजे नाकवास. अशा ह्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय ह्याच्यावरतीच आपलं शरीर अवलंबून असतं. त्याच्या सगळ्या आवडी निवडीवरती आपला सर्व आयुष्य जात असतं. त्याच्यामुळे ह्या ज्ञानेंद्रियांचे कर्मेंद्रियांचे किती लाड करायचे ते आपण ठरवायचं. नाहीतर कारण काय आपण काय करतो, काय सांगतो, कोणाचं सांगितलेलं ऐकतो आणि तसंच आपण करत असतो. नाही नाही हे करा त्यांनी ते होतं, ते करा असं लोकांचं ऐकतं. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त. म्हणजे जे भक्ती करत नाही ते पतित अभक्त, हरीसी न भजत दैवत. ते दैवत आहे, ते नशीबवान नाहीये, कारण ते हरीची पूजा करत नाही. हरीसी न भजत दैवत अनंत वाचाळ बरती बरं. ते खूप असे बडबड करत असतात, काय काय गोष्टी सांगत असतात, नुसतं सांगतात सांगतात बडबड करतात. म्हणजे आपण त्याला प्रजल्प म्हणतो. अनंत वाचाळ बरती बरं, त्या कैच्या दयाळ पावे हरी. त्यांना कसं हरी पावणार हा. ते जर भगवंताचंच नाव घ्यायचं नाही, बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आणि भगवंताचंच नाव घ्यायचं नाही, तर त्यांना कसा हरी पावेल. म्हणून तर ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा निधान सर्वागती पूर्ण एक नांदे. ज्ञानदेव महाराज सांगतात, आत्मा हा जीवाचे खरे निदान आहे. म्हणजे आपला आत्मा हेच सगळं काही आहे. तोच एक सर्वत्र भरून राहिला, सगळीकडे भरून राहिलाय. हे संत वचन हा त्यांचा सिद्धांत प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर. सगळे संत आपल्याला हेच सांगतात की सतत नामस्मरण कर, तर तुझ्या आत्म्याला शांती मिळेल, मुक्ती मिळेल, भगवत धामात जायचं त्यांना मार्ग मिळेल. हे संत सुद्धा आपल्याला हात जोडून जोडून विनवणी करतात की तुम्ही आता ऐका आणि हे नामस्मरण करा, सतत नामस्मरण करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मुक्ती मिळेल, तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल. तेच आपल्याला संत एकनाथ महाराज सुद्धा भारुडातून सांगतात की कर जोडून विनवितो तुम्हा, कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणा, वासुदेवाचं नाव घ्या. आणि ते पण साधं नाही सांगत, ते एकनाथ महाराज सांगतात कर जोडणी, हात जोडून ती विनवती करतायत आपल्याला. कर जोडणी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नको गुंतू विषय कामा, ह्या विषयांमध्ये अडकू नका, इच्छांमध्ये अडकू नका. काम म्हणजे इच्छा, तर इच्छांमध्ये अडकू नका, या विषयांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकू नका. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही श्रीकृष्णांना आठवा असं सांगतायत. ते मधुसूदन श्रीकृष्णांचं नाव आहे. मधु नावाच्या दैत्याचं ज्यांनी हत्या केली त्याचं मधुसूदन. तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेहा दुर्लभ जाना.
नरदेह आपल्याला मिळत नाही. नरदेह किती लक्ष योनींमधून आपण प्रवास करून आपल्याला हा नरदेह मिळाला आपल्याला सुद्धा माहिती नाही. पुढचा देह कोणता मिळणार, मागचा देह कोणता होता आपल्याला काहीही ठाऊक नाही. तेव्हा हे संत लोकच आपल्याला सांगतायत, नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना. पूर्वी तरी माणसं 100 वर्ष जगायची. आता तर 50शी गाठणं पण अवघड आहे. त्याच्यामुळे 100 नाही, 50 वर्षाचीच गणना म्हणून आपण त्याच्यामध्ये आता आपले किती गेले तर किती शिल्लक राहिले. त्यामध्ये दुःख यातना, त्याच्या एवढ्यामध्ये किती आपल्याला दुःख, किती यातना, किती कष्ट आहेत आपल्याला. तुम्ही आठवा मधुसूदना. मग ह्याच्यामध्ये काय सांगता येते की तुम्ही मधुसूदनाला आठवा. न लगे तीर्थांचे भ्रमण, त्याच्यासाठी कुठल्याही तीर्थाला जायला लागत नाही. न लगे तीर्थांचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, त्याच्यासाठी तुम्हाला संन्यास करायची गरज नाही, मुंडन करण्याची गरज नाही. न लगे पंचाग्नी साधन, म्हणजे जे मध्ये आपण एक साधन षटचक्र अमक तमक ते त्याची सुद्धा काही गरज नाही आपल्याला. न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदन. साधं काम करायचंय. काय करायचंय की मधुसूदनाला आठवायचंय, श्रीकृष्णाला आठवायचंय. हेची माझी विनवणी, जोडतो कर दोन्ही. हेच विनंती करता येते. कसं? दोन्ही कर जोडूनी. शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. जनार्दन एकनाथ महाराज म्हणतात की ह्या जनार्दनांना शरण जा आणि अनुदिनी म्हणजे प्रत्येक दिवशी काय म्हणा, वासुदेव म्हणा. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात, कर जोडवितो विनवितो तुम्हा. कर जोडूनी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव. हेच आपल्याला आपले सगळे संत महात्मे, आपले गुरु, आपले प्रभूजी सगळं हेच सांगतात की तुम्ही सतत नामस्मरण करा. या रजोगुणाचा आपल्याला जायचं नसेल किंवा आपल्यामध्ये असलं तरी आपण सतत नामस्मरण करण्याने आपली त्याच्यातून पुढे होणार आहे. हे वरच्या स्तरावरती आपण जाणार आहे सात्विक गुणासाठी. त्याच्यासाठी काय करायचं, जसं एकनाथ महाराजांनी सांगितलं, कर जोडणी विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. धन्यवाद. त्या रजोगुणाच्या संबंधी मला जितकं माझ्या बुद्धीला जेवढं सांगता आलं तेवढं आपल्या सर्व वैष्णवांच्या चरणी अर्पण करते. जर काही चुकलं असेल तर माझं आहे, आणि कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे आपण ह्याच्यावरती सांगा, कारण ते सगळ्यांना मदतीचं होतं तुमचं व्यक्त होणं. इतके अवघड अवघड ह्या गोष्टी आहेत, आपल्याला समजत नाहीत, त्याच्यामुळे निश्चितपणे व्यक्त व्हा. धन्यवाद. आनंद गोपी माताजी. हरी बोल. येस माताजी, थँक्यू. कालच्या थँक्यू. ह्याच्याप्रमाणेच तुमचं नेहमीप्रमाणेच मस्त मस्त छान विठ्ठलमयी. थँक्यू माताजी. खूप सुंदर चॅप्टर आहे आणि हो ना. आपल्याला छान काल दीपाली माताजी, आज लगेच श्री तुलसी माताजींकडून एवढं छान छान ऐकायला मिळतंय. थँक्यू. हो. आणि हे विषय आहेत ना, हे तुमच्या आयुर्वेदाशी इतके संलग्न आहेत ना असे एकदम, है ना? हो. काल म्हणजे ते अजून आम्हाला छान इन्साइट्स मिळतात आम्हाला. त्यांनी येस खूप येस. छान सांगितलं काल. पंचेंद्रिय कर्मेंद्रिय मस्त तुम्ही दोघींचे पण एकदम छान होतात. थँक्यू माताजी, थँक्यू. रसिका भावे माताजी बॉम्बेवरून रोज जॉईन होतात. थँक्यू रसिका भावे माताजी. मी एकच मिनिट फक्त, तुमचं फक्त अनम्यूट करावं लागेल माताजी परत. म्यूट झाले. कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की प्लीज प्लीज विचारा.